तालुक्यातील नेर येथील दिवाळी गोड करत श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी 15 लाख निधी मंजूर. भाजप नेते शंकरराव खलाणे यांच्या मागणीला यश आले आहे. माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष याच्या भूपेशभाई पटेल, भाजपा शहराध्यक्ष चितनभाई पटेल मार्गदर्शनाखाली शेगावे ते जातोडा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. दिवाळीच्या मंगलमय लक्ष्मीपूजनाच्या रात्री तळोदा तालुक्यातील रंजनपूर मोरवड येथे एक अलौकिक आणि मनोहारी आध्यात्मिक सोहळा संपन्न झाला. आपकी जय परिवारातर्फे आयोजित संत श्री गुलाब महाराजांच्या आरती पूजनाच्या या दिव्य सोहळ्याने केवळ रंजनपूर नव्हे तर अवघा परिसर व्यसनमुक्ती आणि भक्तीच्या तेजाने उजळून निघाला. संत श्री गुलाम महाराज यांनी 1937 पासून जो अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि समाज व्यसनमुक्त व्हावा हा उदात्त हेतू जपला. त्या कार्याचा वारसा घेऊन हा सोहळा 21 ऑक्टोबर 2025 रोजी हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तरहाडी अंतुर्ली तालुक्यातील शिरपूर शिवारातील तरहाडी रस्त्यावर असलेल्या वंदनाबाई भालचंद्र इशी यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांपैकी 3 वर्ष वयाच्या वासरूला बिबट्याने फस्त केले असून परिसरात हिंसक प्राणी आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. धनत्रयोदशीपासून सुरू झालेल्या सातपुड्यातील अस्तबा ऋषींची यात्रोत्सवाची सांगता यात्रेकरूंनी मंगळवारी तळोदा शहरातील हनुमान मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर केली. धुळे तालुक्यातील दहाणे येथे भव्य शिवमंदिराची उभारणी करण्यात आली असून शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून यावेळी विविध विकास कामांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याला राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था धुळेतर्फे धुळे शहरातील समस्त तृतीयपंथी एकल महिला तसेच दिव्यांग लोकांकरता दिवाळीचे फराळ वाटप समाज कल्याण न्याय विभाग सहाय्यक आयुक्त संजय सैदाने, टॅक्स कन्सल्टंट विभागाचे महेश बाफना यांच्या हस्ते देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे दीपावलीच्या पर्वाचे औचित्य साधून उबाठा शिवसेना युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने एक करंजी मोलाची या सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी गोटू पाटील, अरुणा पाटील, अनिल वारुळे, दिनेश भोई, किशन शिरसाट, मनोहर चौधरी, सचिन चौधरी, पवन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्याची आणि तालुक्याच्या जनतेची प्रामाणिक सेवा केली आहे. निवडून येणाऱ्या व्यक्तींनाच तिकिटासाठी प्राधान्य देण्यात येईल. ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्यांनी पक्षाकडे अर्ज करावेत, त्याचा नक्की विचार करण्यात येईल. निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरण्यात येऊ नये. जनता सर्व ओळखून आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत तालुक्यातील लहान शहादा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा विद्यार्थी प्रवीण भिल याची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येऊ अशा शुभेच्छा देतानाच दीपोत्सवाचा हा प्रकाश महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग उजळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दीपावलीच्या मंगलमय पर्वाचा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. अक्कलक्वा तालुक्यातील जुबडखेत दुधली पादर येथील एका शेतकऱ्याच्या घराला आग लागली. यात 4 जनावरे, 3 बकऱ्या व धान्य जळून सुमारे 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे नंदुरबार तालुक्यातील दुधाळे शिवार सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बळीराजा दिन साजरा करण्यात आला. बैलगाडी आकर्षकपणे सजवून त्यावर कृषी सम्राट बळीराजा विराजमान करण्यात आला. गावातून मिरवणूक काढण्यात आली. भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पादचाऱ्यास ठोस दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील रांझणी ते चिनोदा रस्त्यावर घडली आहे. किरकोळ कारणावरून एकाला मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली. मारहाण प्रकरणी दोघांविरुद्ध नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूस पिकावर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळ्यांच्या स्वरूपात दिसून येतो. त्यापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी केले आहे. मोदी सरकारने यावर्षी सोयाबीनसाठी केवळ 5,328 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. परंतु 2013 साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्या दिंडीला आज 12 वर्षे झाली.
आणि मोदी सरकार सत्तेत सोयाबीनला येऊन 11 वर्षे उलटली. तरीही शेतकऱ्यांच्या 6,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळालेला नाही. मोदी फडणवीसांनी शेतकऱ्यांची उघड फसवणूक केली आहे, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ऐन दिवाळीच्या उत्सवात मुंबईमध्ये विविध दुर्घटना घडल्या. सलग 2 दिवस घडलेल्या घटनांमध्ये 2 जणांचा मृत्यू तर 28 जण जखमी झाले आहेत. बोरीवली पश्चिमेकडे एका चाळीत लागलेल्या आगीत 37 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर मालाडमधील अक्सा समुद्रात 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. आईवडिलांनी आपल्या मुलाला घराबाहेर काढले तर सुनेलाही घराबाहेर जावे लागेल, यावर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यावर न्यायालयाने सांगितले की अशा स्थितीत सुनेला सासू-सासऱ्यांसोबत त्यांच्या घरात राहण्याचा अधिकार आहे. कोर्टाने सांगितले की लग्नानंतर लगेच घरात राहणारी पत्नी त्या घरातीलच मानली जाते. पतीला त्याचे आईवडिलांनी बाहेर काढलं तरीही पत्नीला घरात राहण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याकरिता 3 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार आहेत. याआधी विद्यार्थ्यांनी 30 ऑक्टोबरच्या आत परीक्षांचे अर्ज भरावयाचे होते. मुंबईत यंदा दीपावलीच्या सणानिमित्त केल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजींमुळे आगीच्या दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फटाके फोडण्यासाठी काय काळजी घेतली जावी याबाबतची मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तरीही फटाके फोडताना नागरिकांकडून काळजी घेतली जात नसून रविवारी मध्यरात्री रॉकेटमुळे शिंपोली मेगा पार्टी हॉल समोरील मॉडर्न ग्लास हाऊस येथे आग लागण्याची दुर्घटना घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या काळात सर्वांधिक आगीच्या घटना घडत असून मागील 22 महिन्यांमध्ये तब्बल 182 अशा प्रकारच्या घटना घडल्याची आकडेवारी समोर येत आहे. नंदुरबार येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे दीपावली उत्सव साजरा करण्यात आला. स्विफ्ट डिझायर गाडीतून गुटख्याची वाहतूक केली जात होती. चांडसैली घाटात तळोदा पोलिसांनी वाहन पकडून 1,42,000 रुपयांचा गुटखासाठा जप्त केला आहे. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार तालुक्यातील गंगापूर येथील शिवारा टॉवरमधून चोरट्यांनी 10,000 रुपये किमतीचे ऑइल, कॉपर केबल, पॉवर व सीटीपीटी पॅनल चोरून नेले आहे. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने गळीत हंगाम 2024-25 मधील ऊस पुरवठादार शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे. भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जय सरदार पटेल फाउंडेशन शहादातर्फे भव्य आणि प्रेरणादायी सरदार सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ शहादा शहरात मोठ्या उत्साहात झाला. आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील चिन्नाटेकर जवळ एका खाजगी बसला आग लागली. वृत्तसंस्था ANI नुसार या अपघातात 20 प्रवासी जिवंत जळाले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार ही संख्या 25 इतकी आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 3:30च्या सुमारास घडली. मृतांचा आकडा वाढू शकतो. हैदराबादहून बेंगळुरूला जाणारी बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर एका दुचाकीला धडकली. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे बसने लगेचच पेट घेतला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहर पोलिसांनी दारू विक्रेत्यांविरोधात कारवाईचं धडक अस्त्र उभारले आहे. अशातच पोटीगाव मार्गे दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचित गुरुवारी दिनांक 23 1 लाख रुपये किमतीच्या दारूसह 4 चाकी वाहन असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. जळगाव जिल्ह्यात यंदा समाधानकारक झालेल्या पावसामुळे सर्वच धरणे, प्रकल्प तुडुंब भरले आहेत. या जलसमृद्धीमुळे रब्बी हंगामासाठी अत्यंत सकारात्मक, उत्साहवर्धक चित्र निर्माण झाले आहे. पाण्याची चिंता मिटल्याने यंदा रब्बी पिकांच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होणार असून हंगामात कृषी विभागाने 3,50,000 हेक्टरवर पेरणी होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पहूर व अमळनेर तालुक्यातून गुरेचोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या 4 जणांपैकी इतर 2 संशयित आरोपींनी पोलीस वाहनातून बेड्यासह पळ काढल्याची घटना कुन्हे अंडरपासजवळ रात्री 11:30 वाजता घडली. जळगाव शहरातील वाघनगर परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी 24 रोजी सायंकाळच्या सुमारास छापा टाकून पर्दाफाश केला असून 3 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील 22 वर्ष तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 24 रोजी घडली आहे. रावेर तालुक्यातील विवरा बुद्रुक येथील 38 वर्ष तरुणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तळोदा तालुक्यातील तन्हावत गंगापूर पुनर्वसन येथील आईसोबत कापूस वेचणीसाठी गेलेल्या 3 वर्षीय बालिकेवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करत जखमी केले आहे. त्या बालिकेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. भाजपाने सन्मान दिला, सन्मानाने युती करून निवडणूक लढू, अन्यथा शिंदेसेना स्वबळावरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांता रघुवंशी यांनी दिली आहे. आमदार रघुवंशी यांच्या सूचक विधानामुळे आगामी पालिका निवडणुका शिंदेसेना व भाजपा स्वबळावरच लढणार की काय यावर नंदुरबार येथे चर्चा सुरू झाल्या आहेत. दुचाकी अपघातात 1 जण ठार झाल्याची घटना शहादा खेतिया रस्त्यावरील लोणखेडा बायपासवर घडली आहे. अपघात प्रकरणी शाईन दुचाकी चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील मंगळवारच्या आठवडे बाजारातून मोबाईलसह रोकडची चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशमधील 3 विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्पदंशाने 11 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी सिपानपाडा येथे घडली आहे. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 12,000पेक्षा जास्त पुरुषांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. धुळे शहरातील जुने धुळे परिसरात व गवळीवाड्यातून बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. धुळे शहरात ठिकठिकाणी कचरा साचला असून महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. आज शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी मामलेदार कचेरी चौकातील कचरा जाळून आयुक्त हटावची मागणी केली. शिरपूर तालुक्यातील लोंढरे शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोंढरे शिवारात बिबट्या मुक्तपणे संचार करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले असून वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. धुळे शहरातील साक्री रोडवरील राजीव गांधी नगरमध्ये गुरुकुल शाळेच्या पाठीमागील बाला चौकात महापुरुषांचे फोटो छापलेले बॅनर अज्ञाताकडून फाळून धार्मिक भावना दुखावल्याने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे रेल्वे स्टेशन रोडवरील मुंजा मारुती मंदिराजवळील 25,000 रुपये किमतीची मोटरसायकल लंपास झाल्याने शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित प्रकाश बुरकुले यांनी पोलिसात फिर्याद दिली असून दिनांक 4 ते 5 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपण रोज नवनवीन बातम्या देत असतो म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.